रंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण ऐकूया 50-50 ही कथा दोर या कथासंग्रहातून घेतली आहे. लेखिका आहेत स्नेहल जोशी. ऐकूया 50-50. राम आणि गोविंदा तसे सख्खे भाऊ. राम मोठा, गोविंदा लहान. ते एका छोट्या गावात जन्माला आले होते, वाढले होते. त्यामुळे गावातील लोकांना ते सख्खे भाऊ आहेत हे सांगावे लागत नसे. पण तिराहितांना मात्र ते सख्खे भाऊ असल्याचे सांगितले तरी खरे वाटत नसे. अर्थात त्याला कारणही तसेच होते. राम तसा काळाच होता. जन्माला आल्यावर आईने त्याला काळा राम असेच संबोधले होते. लहानपणी सर्वजण त्याला काळा रामच म्हणायचे. पुढे मोठेपणी काळा रामाचा राम झाला होता. त्याचे रूपही तसे बेताचेच होते आणि लहानपणापासून बांधाही किरकोळ होता. त्याचे कारण म्हणजे रामच्या वेळी गरोदरपणी रामच्या आईची तशी आबाळच झाली होती. रामच्या बापाचे शिक्षण अगदी बेताचे असल्यामुळे त्याला तशी चांगली नोकरी नव्हती. पुन्हा गुटखा, मटका, लॉटरी, रेस, बाई, बाटली अशा सर्व व्यसनात तो अगदी तरबेज होता. वडिलोपार्जित जो काही जमीन जुमला, पैसा अडका त्याला मिळाला होता तो त्याने या व्यसनातून घालवला होता. गरोदरपणी 4 घरची कामे करून उपाशी तापाशी राहून रामच्या आईने दिवस कंठले होते. याचा परिणाम पिंडावर झाला होता. राम जन्माला आला तेव्हा अशक्त, दुर्बळ होता. जगेल की मरेल अशीच त्याची अवस्था होती. पुढेही पाप्याचे पितर अशीच त्याची संभावना केली जायची. पुढे 3-4 वर्षात रामच्या बापाने उलाढाली करून पैसा मिळवला होता. पुढच्या वेळी रामची आई गरोदर असताना तशी परिस्थिती बरी होती. खायला प्यायला अन्न, अंगावर कपडा, राहायला घर होते. तशी कशाचीच ददात नव्हती. म्हणूनही असेल गोविंदा जन्माला आला तेव्हा चांगला 8 पौंडाचा होता. तो चांगला गोरा भुरका, नाकी डोळी नीटस आणि उंच होता. रामची आई त्याला प्रेमाने गोरा राम म्हणायची. तर असे हे राम आणि गोविंदा. तसे सख्खे भाऊ, पण सांगून खरे वाटणार नाही असे. दोघांच्या शरीरयष्टीत, रूपरंगात जराही साम्य नव्हते. तसेच दोघांच्या स्वभावातही विलक्षण फरक होता. राम पापभीरू, सदाचारी, नाकासमोर बघून चालणारा होता. स्वभावाने अगदी गरीब होता. त्याचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. तो एका मोटार गॅरेजमध्ये कामाला होता. मिळणाऱ्या मिळकतीत तो आपल्या 2 मुलांची आणि बायकोची गुजराण कशीबशी करायचा. त्याउलट गोविंदा होता. विक्रेता म्हणून तो काम करायचा. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत आणि दुसरीकडून तिसरीकडे अशा उड्या मारत राहायचा. तो कुठेही 6 महिन्यापेक्षा जास्त टिकत नसे. अधूनमधून 2-3 महिने झाल्यावर त्याला नोकरीही नसे. लॉटरी, मटका, रेस यात त्याला कधीमधी पैसे लागत. अशावेळी तो जीवाची चैन करायचा. दिसायला तो आकर्षक, उंचापुरा, तगडा होता आणि बोलण्यातही हुशार होता. याची टोपी त्याला घाल असे करीत तो पैसे कमवायचा. कधी प्रकरण अंगाशी यायचे मग तो गडप व्हायचा. लोक मग येऊन रामाकडे चौकशी करायची. रामाला अशा रीतीने त्याची ही लफडी कळायची. भेटल्यावर रामा त्याला उपदेश करायचा. पण सारे पालथ्या घड्यावरचे पाणी ठरायचे. गोविंदाने लग्नच केले नव्हते. संसाराची जबाबदारी नव्हती. सडाफटिंग गोविंदा मन मानेल असे जगायचा. असे जरी असले तरी महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या शुक्रवारी दोघे भाऊ शिवानंद हॉटेलमध्ये न चुकता सकाळी भेटायचेच. पहिल्या शुक्रवारी रामाचा पगार झालेला असल्यामुळे त्याचा खिसा तसा थोडा गरम असायचा. डोसा नाही पण कॉफी तो गोविंदाला नक्की पाजायचा. गरज असली तर गोविंदा 5-10 रुपयांची उचल रामाकडून घ्यायचा आणि समजा या पैशावर त्याला लॉटरी किंवा मटका लागला तर शेवटच्या शुक्रवारी गोविंदा रामला कॉफीबरोबर डोसाही द्यायचा. घेतलेल्या 5 ऐवजी 10 रुपये परत करायचा. दोघांचे आईवडील जिवंत नव्हते. इस्टेटीवरून वाद घालायला इस्टेटही नव्हती. असे होते हे 2 भाऊ. स्वाभाविकच ते परस्परांना विचारायचे. तसा त्यांचा एक चुलता गावात होता. वडिलोपार्जित निम्मी इस्टेट त्याला मिळालेली होती. त्याशिवाय बँकेत त्याला चांगली नोकरी होती. करता करता त्याने चांगली माया जमवली होती. त्याला मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारा खर्चही नव्हता. चुलता पापभीरू, सरळ मार्गाने जाणारा असल्यामुळे त्याच्या पैशांना नको त्या वाटा फुटल्या नव्हत्या. त्यासाठीच हे दोघे पुतणे कधीमधी त्याच्याकडे जात असत.
चुलत्याच्या इस्टेटीचे आपण वारसदार आहोत हे दोघांना पक्के ठाऊक होते. त्यामुळे ते संबंध ठेवून राहत. पण चुलता त्यांना फारसा थारा देत नसे. उधार पैसे मागितले तर तो त्यांना घालवूनच द्यायचा. सख्खे पुतणे असले तरी ते परस्परांना चांगले ओळखून होते. त्यामुळे ते परस्परांपासून तसे लांबच राहत. चुलतीला कळवळा आला तर ती 5-50 रुपयाची मदत करायची, नाही असं नव्हे. मेल्यावर पिंडदान करायला हवे म्हणूनही असेल, चुलती असे थोडेफार संबंध ठेवून होती. तसे तिचे वयही झाले होते म्हणूनही असेल, ती नरमाईनं वागायची, एवढं मात्र खरं. गेल्या वर्षीच तिला 80 वर्ष पुरी झाल्याबद्दल चुलत्याने सहस्र चंद्रदर्शन सोहळा करून हजारोने खर्च केला होता. तशी ती अशक्त दुर्बलच झालेली होती. ती कधी गचकेल याचा भरवसा नव्हता. तिच्या अंगावरच्या गोटपाटल्या, दागिने मग चुलता कोणाला देणार होता? चुलतीचा निरोप आला की ते दोघे जायचे. महिन्यातून कधीमधी ती त्यांना जेवायलाही बोलवायची. जेवायला निमंत्रण असायचे ते फक्त पुतण्यांना. रामच्या बायको पोरांना ती नेमके यातून वगळायची. आधी तिला पोरं आवडत नसत. त्यात तिला मुलं नसल्यामुळं पोरं म्हटलं की ती वैतागायची. त्यात रामची पोरं त्याच्यासारखी पाप्याची पित्रं असल्यामुळे ती तिला डोळ्यासमोरही नकोशी वाटायची. हा असा अपमान ती करत असली तरी बोलावणे आले की राम हमखास हा जायचाच. कारण एक तर चुलतीकडं जेवण चांगले असायचे आणि अशावेळी कधी परिस्थितीचे रडगाणे गायले की ती बडबडायची. पोसायची ताकद नाही तर पोरं जन्माला घालतोच कशाला. पण असे छद्मी उद्गार ऐकावे लागले तरी 5-50 रुपयाची ती मदत ती करायचीच. ही मदत करण्यामागे तिचे 2 हेतू असायचे. पाप्याचे पितर असलेल्या तिच्या दिराला राम गोविंदासारखे 2 मुलगे झाले होते. ती आणि तिचा नवरा धडधाकट असूनही त्यांच्याकडे पाळणा हलला नव्हता. दिराच्या 2ही पोरांना तोंड वेंगाडायला लावून आपण दैवावर सूड उगवतोय असंच काहीसं बहुधा तिला वाटायचं. एक प्रकारचे समाधान तिला मिळायचे. रामासारख्या पाप्याच्या पित्राला होणारी मुलं, त्यासंबंधी असे कुचके बोलून तिला आनंद व्हायचा. मुलं नसल्यामुळे मनातल्या दुःखावर या अशा प्रकारे ती फुंकर घालायची. दिवस असेच जात होते. राम गोविंदाचे आयुष्य सदैव पैशाची जुळवाजुळवी आणि कष्ट करण्यात सरत होते, एवढं खरं. चुलता चुलती कधी मरतील याकडे दोघांचं लक्ष लागलेले होते. कधीतरी शुक्रवारी रामानंदमध्ये कॉफी पिताना चुलता चुलतीच्या मरणाचा विषय मग निघायचाच. कधी राम तर कधी गोविंदा एकमेकांना विचारायचे, कोण आधी मरेल रे, चुलता की चुलती? चुलतीची अवस्था पाहून तीच आधी मरेल असे दोघांचंही मत होतं. मग उसासा सोडीत गोविंदा म्हणायचा, कोण आधी मरेल कोण मागावून, पण जर दोघे एकदम गेली तरच बरं. चुलत्याची मोटर तुझ्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला येते तेव्हा ब्रेक नादुरुस्त करून ठेव. गोविंदाच्या या बोलण्यावर आजूबाजूला पाहत राम त्याला दटवायचा, अरे हळू, कुणी ऐकले तर? असे जरी राम म्हणाला तरी दोघांच्या मनात चुलता चुलतीच्या मरणाचे विचार यायचेच. दोघे पैशाच्या अडचणीत असले की हमखास त्यांची मनोराज्य ही चालायचीच. असाच एक शुक्रवार होता. शुक्रवार म्हणजे रामच्या गॅरेजची आठवड्याची सुट्टी होती. राम जरा आरामात उठला. तो जागा झाला तेव्हा त्याची बायको बडबडत होती, सुट्टी असली की 8 वाजेपर्यंत झोपायचे. त्यात आज शेवटचा शुक्रवार म्हणजे त्या टोळभैरव भावाचा वार. त्याला भेटायला जायचेच असेल त्या शिवानंदमध्ये. येथे घरात खर्च करायला दमडा नाही आणि हॉटेलमध्ये कॉफी ढोसायला यांच्याकडे कुठून पैसा येतो? तो टोळभैरव देतो म्हणावे तर त्याला नोकरी नाही, नाही धंदा. त्याला 5-25 रुपयाची मदत केल्याशिवाय त्या बोक्याची गुजराण होणारच कशी? बायकोच्या या बडबडीमुळे आज गोविंदाला भेटायचा वार आहे हे लक्षात आल्यावर राम ताडकन उठला. घरात हे नाही, प्रकृती बरी नाही, धाकट्याला खोकला झालाय वगैरे बायको कुरकुरत होती. पण रोज मरे त्याला कोण रडे असा विचार करून तो घरातून निघालाच. या गडबडीत त्याला नेहमीपेक्षा चांगला 15 मिनिटे उशीर झाला होता. तो गेला तेव्हा पाण्याचा ग्लास पुढे ओढून गोविंदा वर्तमानपत्र वाचित बसला होता. रामला पाहिल्यावर तो म्हणाला, मला वाटले येतोस की नाही, का रे उशीर? अरे तुझी वहिनी.
तुझ्यावरून पैसे देण्याघेण्यावरून नुसती थैथयाट करत होती. महिन्याच्या सुरुवातीला तुला 10-20 रुपयांची मदत करतो हे तिला कसं कळतं कुणास ठाऊक. पण एवढं काय वाचत होता तू? गोविंदाने बहुधा रामाची ही पिरपीर ऐकली नव्हती. तो हातातील वर्तमानपत्र वाचण्यात अगदी मग्न होता. बातमी पुरी झाल्यावर वर्तमानपत्र बाजूला ठेवीत तो म्हणाला, बोल, काय म्हणतोस? नेहमीचेच. पण तू एवढं काय वाचत होतास? अरे, एक मजेशीर बातमी आली. एका माणसाने पैशासाठी दुसऱ्या माणसाचा खून केला. पण बावळट असा की तेथे आपली चप्पल विसरून पळाला. असा कसा रे बावळट तो? खून केल्यावर तेथे पुरावा न सोडता सटकणारा खरा हुशार. अपघाती मृत्यू अशी जेथे जेथे नोंद असेल तेथे तेथे हुशार माणसाने केलेला तो खून आहे असेच समजावे. अरे पण खून असा कोणी शांत डोक्यानं करतो का? माणूस गडबडतोच, सापडू नये म्हणून पळतो, पण शेवटी अडकतोच. खूनबिन म्हणजे फार भयंकर गोष्ट. हे बोलतानाही राम शहारलाच. असे अनेक अपघात दरवर्षी होत असतात, पण सर्वच अपघात नसतात, हेच मला तुला सांगायचे. तुम्ही सापडलात तर खुनी ठरता एवढंच, पण हुशार खुनी सुटतातच ना. समजा आपल्या काकाला न्यूमोनिया झालाय. हुशार खुनी रात्री त्याच्या खोलीतील AC चालू करील, सकाळी मामला तमाम. खून करायचं म्हटलं की त्या घरात राहत असायला हवं, ते जास्त फायदेशीर ठरतं. करून सवरून रडा भेकायला मोकळे. पण मूर्ख खुनी जवळपासच्या दुकानातून सुऱ्या, कात्र्या, विष असं विकत घेतात आणि सापडतात. कधी मी खून केला तर एकही धागाधोरा मागे ठेवणार नाही. गोविंदा बढाई मारत होता. म्हणजे काय? कुणाचा खूनबिन करायचा विचार करतोयस की काय? रामने हलक्या आवाजात विचारले. काय सांगावे, वेळ येईल तेव्हा तसे वागायचे, पण एकही धागादोरा मागे ठेवायचा नाही, हे नक्की. गोविंदाचे हे बोलणे ऐकल्यावर रामाच्या जीवाचा नुसता थरकाप उडाला. तो म्हणाला, अरे अरे, काही बोलू नको. उद्या काका काकीचं काही झालं तर संशयित म्हणून पहिल्यांदा पोलीस आपल्याला पकडतील. काय भित्रोडा आहेस रे तू? मी आपले सहज या बातमीवरून म्हटलं. बरं चल, वहिनी बडबडत होती ना, हे घे पैसे. असे म्हणत गोविंदाने रामापुढे 100ची नोट ठेवली. काय लॉटरी लागली की मटका? गोविंदाने विचारले. काहीही असो, आज खिसा चांगलाच गरम आहे, तेव्हा आज कॉफीबरोबर डोसाही देतो. असे म्हणत गोविंदाने पोऱ्याला ऑर्डरही दिली आणि मग दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसले. काय काकाची काय बातमी? गेला होतास का कधी तिकडे? रामाने गोविंदाला विचारले. जाणार केव्हा? मध्यंतरी एका लफड्यात अडकलो, मग बसवले त्यांनी मला आत. परवाच सुटलो. तेथे एकाने टीप दिली, तेव्हा लावले त्या आकड्यावर पैसे आणि गब्बर माल मिळाला. गोविंदाने माहिती पुरवली. तू गेला होतास की नाही म्हातारीला गुळ लावायला? ती आधी मेली तर दागिने मिळतील ते तुझ्याच बायकोला. माझे लग्न झाले नसले तरी सांगून ठेवतो, सारे 50-50. अरे हो रे बाबा, पण ती काय एवढ्यात मरत नाही. दोघं चांगली खुटखुटीत आहेत. मग बिल देताना रामाने मस्करी केली. अरे गोविंदा, येथे 50-50 नाही ना, पैसे नाहीत माझ्याकडे, नाहीतर हॉटेल मालक मला भांडी घासायला ठेवून घेईल. पण आज गोविंदाचा खिसा गरम होता. रामाला बाजूला सारीत तो म्हणाला, आता नव्हे रे, मी फायनलचे सांगितलं. परस्परांचा निरोप घेतानाही गोविंदाने 50-50ची खून केली आणि हसत हसत रामाचा निरोप घेतला. घरी परतताना रामाने हव्या नको त्या सर्व वस्तू खरेदी केल्या. औषधे घेतली, गरजेचा किराणा घेतला आणि जोडीला थोडीशी मिठाईही घेतली. घरी गेल्यावर त्याची बायको खुश झाली नाही असे नव्हे, पण तरी ती बडबडलीच. आता कुठून आले पैसे? नाक दाबले की तोंड उघडते. आज त्या दिवट्याला लॉटरी लागली की मटका? राम जरासा चिडलाच. हो, लागली त्याला लॉटरी. त्यानेच पैसे दिले आहेत. आता आणले ना सामान आणि वस्तू, जेव मुकाट्यानं. दिवस असेच सरत होते. ओढगस्तीचे जिने संपता संपत नव्हते. अशा दिवसात चुलता चुलती मेलेत आणि आपण फार मोठ्या संपत्तीचा वारसदार झालोय अशी दिवा स्वप्ने रंगवण्यात रामाचा वेळ जायचा. दुसरे होतेच काय त्याच्या हातात. पण या दिवा स्वप्नातही पटकन कुठून तरी गोविंदा यायचा आणि म्हणायचा, तू मला विसरलास, पण मी नाही विसरलो.
आपले ब्रीदवाक्य आहे 50-50. अशी दिवा स्वप्न पाहण्याचा रामाला छंदच जडला होता. ती स्वप्न त्याला दिलासा देत असत, जगण्याचा उत्साह देत असत. हा छंद हल्ली इतका वाढला होता की घरीदारी गॅरेजमध्ये काम करताना तोही स्वप्न बघायचा. त्यात तऱ्हेतऱ्हेचे रंग भरायचा. त्या स्वप्नात कधीकधी त्याचा गॅरेज मालक त्याला बोलावून चुलता गेल्याची बातमी सांगायचा, तर कधी चुलती मेलेली असायची. कधी निरोप घेऊन चुलत्याचा नोकर आलेला असायचा, तर कधी प्रत्यक्ष गोविंदाच ही सुवार्ता घेऊन आलेला असायचा. त्याची ती नेहमीची 50-50ची खून. पण ही स्वप्नच राहत होती. दिवस असेच ढकलावे लागत होते. असाच एक दिवस गॅरेजमध्ये काम करीत असताना त्याच्या मालकाने त्याला बोलावणे पाठवले. राम घाबरलाच. आपली काय चूक झाली या विचाराने तो घाबरतच मालकांच्या केबिनमध्ये शिरला. त्याला पाहताच मालक म्हणाले, राम, एक वाईट बातमी आहे. आपल्याला ते काढून टाकणार की काय या विचाराने हवालदिल झालेला रामा पुढच्या बातमीने उडालाच. मालक म्हणाले, अरे, तुझे चुलते यशवंत कदम वारले. आत्ताच त्यांच्या घरून माणूस निरोप घेऊन आला होता. तुला ताबडतोब जायला हवं. राम सुन्न होऊन उभा होता. त्याला कळत नव्हते की ही बातमी खरीच आहे की हा दिवा स्वप्नाचा भाग आहे. दिवा स्वप्नातल्याप्रमाणे क्षणभरात गोविंदा पुढे येईल आणि म्हणेल 50-50. तो वाट पाहत थांबला, पण तसं काही झालं नाही. रामला बसलेला शॉक पाहून मालकांनाही दया आली. त्याला पाणी वगैरे देऊन त्यांनी त्याला तिथे क्षणभर बसायला लावले. आपल्या खर्चाने चहाही पाजला आणि काळजीच्या सुरात विचारले, आता बरं वाटतंय ना? तू जाशील एकटा की बरोबर कुणाला देऊ? नको साहेब, आता मी ठीक आहे. पण त्या मेहता शेठच्या गाडीचं काम हातात घेतलं आहे. काल ते खूप चिडले होते. आज ते पुरं नाही झालं तर? खरं म्हणजे काल त्यावरून मालक चिडले होते आणि रामला अध्वा बोलले होते. मालकांनाही बहुधा ते आठवले आणि ते त्याला म्हणाले, अरे, या गोष्टी कुणाच्या हातात असतात का? सांगेन मी त्यांना. नाहीतर दुसरा कुणीतरी काम करेल. जा तू, नाहीतर असं कर. असे म्हणत त्यांनी दुसऱ्या एका कामगाराला हाक मारली आणि रामला रिपेअरला आलेल्या गाडीने सोडण्याचा हुकूम केला. राम हवालदिल झाला होता. तो चुलता मेला म्हणून नव्हे, तर धडधाकट चुलत्याचा अचानक झालेला मृत्यू. यात गोविंदाचा तर हात नसेल ना, म्हणून राम घाबरत होता. गोविंदाचा त्याला तसा भरवसा वाटत नव्हता. तो लटकेल आणि 50-50 म्हणून आपल्यालाही लटकवेल अशी त्याला उगाचच धास्ती वाटत होती. गोविंदा दृष्टीस पडेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. गोविंदा त्याच्या पुढेच हजर होता. चुलतीला सांभाळत होता. गावातील प्रतिष्ठित असामी म्हणून गाव गोळा झाला होता. काय झाले, कसे झाले हे सर्वांकडून कानावर आलेच. चुलत्याला अचानक हार्ट अटॅक आला होता. यासंबंधी डॉक्टरांनी मागेच ऑपरेशनचा सल्ला दिला होता. काकांनी तो जुमानला नव्हता आणि छातीत कळ येऊन खेळ खलास झाला होता. कुणाला काही संशय नव्हता. घरातील कर्त्या पुरुषाच्या रुबाबात वावरणाऱ्या गोविंदाकडे पाहत रामानं सुटकेचा निश्वास सोडला. उर्वरित कथा पुढील भागात. धन्यवाद.